नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रोकोली सूप कसा करायचा ते बघणार आहोत. हे पानं थोडी सुकलेली होती, ती मी काढून टाकली आणि एक गड्डा घेतलेला आहे ब्रोकोलीचा. तो आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. हा दांडा कापून घेतला. जेवढा आपल्याला ब्रोकोली वापरता येईल तेवढाच वापर करायचा आहे, जास्त टाकायचं नाही. हा दांडा होता, त्याची साल जरा जाड झालेली होती, ती मी काढून टाकली. हाताने काढा किंवा सुरीनं काढला तरी चालेल. आतला पोर्शन आहे तो मी वापरणार आहे. आणि अशा प्रकारे सगळी ब्रोकोली आपण बारीक करून घेणार आहोत. ब्रोकोलीचे बरेच गुणधर्म आहेत. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं बोन्ससाठी एकदम छान असते ब्रोकोली. वजन कमी करण्यासाठी चांगली असते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगली असते. आपण सूप म्हणून पेशंटना वगैरे असं वापरू शकतो. रोज पण आपण खाऊ शकतो. हे पार्ट सुट्टे सगळे करून घेतले आणि ह्याचे आता कट करून आपण बारीक बारीक पीसेस करणार आहोत. गॅसवर एक कढई ठेवली जाडबुडाची. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण घालू शकता. 1 चमच्यापेक्षा जास्त घालू नका. हा लसूण घेतलेला आहे, 7-8 पाकळ्या लसूण घेतला होता, तो चेचून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घालायचा. लसूण चांगला खरपूस परतून झाला की मग पुढच्या गोष्टी आपण घालत राहायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपण छान अशी परतून घ्यायची, म्हणजे सूप असा खमंग होतो. लसूण परतून झाल्यानंतर 2 पानं मी तमालपत्र टाकलेलं आहे. तमालपत्रसुद्धा चांगलं परतून घ्यायचं. कांदा घालायचा. एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता मी, तो कांदा घालायचा. कांदासुद्धा 2 मिनिट छान परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होतो, थोडासा लालसर कलर झाला की आपण कांदा परतायचं थांबवायचं. आता हा कांदा झालेला आहे आपला, कलर पण चेंज झाला आहे असं दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये आता आपण जे चिरून ठेवलेले ब्रोकोली होतं ते त्याच्यामध्ये घालायचे. ब्रोकोलीचं छान परतून घ्यायचं एकदम. प्रत्येक गोष्ट 1-1, 2-2 मिनिट असं परतून घ्यायची. सुपाला आपला खमंगपणा छान वाढतो. त्यामुळं पटापट सगळं टाकत राहिलं की थोडा कच्चट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळं गोष्टी सगळ्या छान परतून घ्यायच्या. हे परतून झालं की आपण हा झाकण टाकून एक 5 मिनटासाठी एक दणदणीत वाफ येण्यासाठी सोडून द्यायचं आहे. अर्धा पेला पाणी घातलं मी वाफ येण्यासाठी, कारण एकदम ड्राय सगळं होतं. आत्ता मी मीठ घातलेलं नाही आहे, त्यामुळं पाणी सुटणार नाही आहे, म्हणून आपण वरून अर्धा पेला पाणी घालायचं. हे आता झाकून ठेवलं 5 मिनटासाठी. 5 मिनटांनी हे उघडलं. छान अशी वाफ आलेली आहे बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे. दणदणीत वाफ आपण म्हणतो तशी आलेली आहे. आता हे गार करायचं सगळं. गार करून झाल्यानंतर हे तमालपत्राची पानं बाजूला काढायची आणि हे सगळं मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं. वाटताना हे 10 बदाम आहेत, हे मी 4 तास भिजत ठेवलेले, साल काढली त्याची आणि हे त्याच्यामध्ये घातलं. आणि कोथिंबीर घातली. कोथिंबीरीमुळं कलर आणि वास पण छान येतो. आधी कोरडंच फिरवायचं, मग थोडं पाणी घालून, जेवढं गरज आहे तेवढं पाणी घालून आपण हे वाटून घेतलं. हे त्याच कढईमध्ये सगळं मिश्रण काढून घेतलं. मिश्रण घट्ट आहे, तर आपल्याला एवढं घट्ट नको आहे, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. मी एक 3 ग्लास होईल एवढं पाणी घातलं आणि हे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तशी करून घेतली. थोडासा हा घट्टसरच असतो ब्रोकोलीचा सूप, खूप पातळ नसतो. मिरपूड घातली, 2 चिमूट होईल एवढी मिरपूड घातली. मिरपूड अगदी शेवटी घालायची, मीठ आणि मिरपूड. मिरपूड अगोदर घातली तर थोडा सुपाचा कलर चेंज होण्याची शक्यता असते, म्हणून मिरपूड शेवटी घाला. एक छान अशी मस्त अशी उकळी काढून घ्यायची. खूप उकळत बसायचं नाही, अगोदर आपण सगळ्या वाफवलेल्या आहेत, परतलेल्या आहेत गोष्टी, त्यामुळे एकच उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा. उकळी आलेली आहे सुपाला. एका बाउलमध्ये आपण आता हा काढून घेऊया. मस्त असा सूप तयार झालेला आहे. बदामाचे काप मी त्याच्यावरती घातलेले आहेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका.
थँक्यू.